हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. विनायकं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वंदे संबादिनाथं विकसितहृदि तच्छात्रमच्छिन्द्रनाथं, गोरक्षन्तस्य गहिनीमपि जलं श्रीनिवृत्त्यन्ततोऽस्य. ज्ञानेशञ्चाच्युताक्षं यतिमुकुटमणिं रामचन्द्रं हरिंश्च, तस्मात् सद्वन्द्य नारायणमथ व्युतन्नायकं तत्तनुभुजं. साखरे उपनामहि येषां तत्कुलीवतारं च दादा, येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलामृषा कृतं. तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा, मया वादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः. तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः. ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपास्थितः प्राप्तविद्यं, श्रीज्ञानेशावतारं जगति सुप्रहितं रङ्गनाथेति नाम्ना. नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेषां करितां प्रसारं, स्वीयावाण्या वरिष्ठं सकलगुरुजनेन म्यहन्ता सदा सह. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेनेची तो देखे न दंडळिता. तैसी नुपजता गोठी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. 51 आणि 52 या दोन ओव्या मी आपल्यापुढे वाचल्या आहेत. याला युगुल म्हणतात. दोन ओवीचा एक अन्वय, त्याला युगुल असं म्हणतात. तेव्हा ज्ञानोबरांनी चांगदेवाला काय जो बोध लिहून पाठवायचा होता तो सगळा 36 होईपर्यंत लिहून दाखवला आहे. आता थोडक्यात सांगायचं तर, तुला जी त्रिपुटी दिसते ते सगळे त्रिपुटी समिती स्वरूप आहे. समितीचं स्वरूप आहे अव्यवहारी आवाजचे आहे, आणि अशी समितीचं स्वरूप आहे. झाली 65. सगळा सारार्थ तात्पर्य एवढंच आहे. आता त्यानंतर जे आता लिहिणं आहे, हे ज्ञानोबरांचा आणि चांगदेवराचा अवांतर संवाद आहे. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे की चांगदेव महाराजांनी बोधपत्र वाचल्यानंतर त्याची प्रतिक्रिया चांगदेवावर काय होणार आहे, उमटणार आहे, म्हणून आधीच पत्रात लिहून पाठवलेलं आहे. तू हे पत्र वाचल्यानंतर माझ्या भेटीला येणार का? तर एवढं सर्वश्रेष्ठ पत्र मला काही वाचूनही कळत नाही. केवढे ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ, त्यांना आधीच कळलं होतं श्रेष्ठता तर त्यांची. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी आधीच त्याची तरतूद करून ठेवली आहे. की तुझा माझा संवाद कसा झालाय, हा भेदातून नाही. सगळे संवाद भेदातून होतात, पण ज्ञानोबरांनी चांगदेव अशी केला जो चांगदेवपासीचा बोध आहे. आता हा जो संवाद आहे हा अभेदातून संवाद आहे. सगळी समितीची दृष्टी ज्याला येते त्याला अभेदच असतो, आणि त्रिपुटी जी असली की भेदच असतो, हे लक्षात यावं. त्रिपुटीची दृष्टी ही भेदात्मक दृष्टी आहे, आणि समितीची दृष्टी अभेदात्मक दृष्टी आहे. अर्थात तुझ्या माझ्या संवाद कसा झाला तो सांगितला तर हातातही मिठी देणे वगैरे आपल्या वेळा झाल्या. आपण सगळ्यांना माहिती, त्यांना जवळजवळ 50 होईपर्यंत आपण काल चिंतन केलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझी भेट समितीची आत्मस्वरूपाची स्वतःसिद्ध आहे. जर तुम्ही शरीराने भेट घेतली तर ही विस्कटेल. दर्शन घ्यायचं म्हटलं तरी देखील मनावर यावं लागेल.
माझं मन अमनस्क झालं आहे, उन्मन झालं आहे. पुन्हा परत मनावर येणं हे योग्य होत नाही, चुकीचं ठरेल. नंतर सांगितलं कोणताच व्यवहार माझ्या ठिकाणी नाही आहे. काही करणं, काही बोलणं, काही संकल्प करणं, भावरूप व्यवहार न करणं, न बोलणं, न संकल्प करणं, अभावरूप व्यवहार, कोणताही व्यवहार माझ्या ठिकाणी. एवढंच काय, अरे मला माझा मीपणा धरत नाही तर तुझा तूपणा कुठला. उत्कृष्ट समजावून सांगितलं आहे. मी तूपणा रहित सगळा व्यवहार समाप्त होतो. समितीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण व्यवहार होण्याचे भूषण समजतो आणि समिती विसरली त्याचं काही देखील आपल्याला खेद वाटत नाही, इच्छाही होत नाही की समिती करून घ्यावी. फार दयनीय अवस्था जीवाची महाराज. आणि व्यवहारात गेलो की नुसते दुःखाची खेटर खायची, काही नाही माझ्या, मरून जायचे. माणसाला आवडतं. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सगळा व्यवहार माझ्या समिती नाही, तुझ्या समिती. समिती दोन नाहीत, तुझी माझी एकच समिती आहे. मला माझा मीपणा धरवत नाही तर व्यवहार पुढे आहे. कुठला व्यवहार आणि कुठला तूपणा तुझा. काल दृष्टांत सांगितला 49 मध्ये. अंधाराची ठाई सूर्य प्रकाश तो, सूर्य अंधार तो नाही. अंधाराची ठाई सूर्यप्रकाश तो नाही. पण मी आहे हे काही नवचेची जेवी. मिळतोपणा वाचून आपली समितीची मी आहे तशीच आहे, अबाधित स्वरूपाची. हे यावेळी सांगायचं आहे, ते दृष्टांताने सांगितलं आहे. अंधाराची ठाई सूर्यप्रकाश तो नाही. काळोख गडद अंधार जरी असला तरी त्यात आपला मीपणा जात नाही. तसा अवाच्य मीपणा हा समितीचा जात नाही. उपाधिकृत जो असणारा द्वैतातला मीतूपणा तो निघून जातो, पण अवाच्य व्यवहारी असणारा समितीचा मीपणा मात्र कायम असतो. हे 49 सांगितल्यानंतर आता ज्ञानोबा म्हणतात पुढे, तू ते मी गिवसी जेथं तू पण मी पण एसी उक्ते पडे अशी भेटीची उरे. उक्त सगळं समाप्त झालं, मी तूपणा व्यवहार संपून गेला. इथपर्यंत आपण काल चिंतन केलं. 50 वेळ झाले. आज 51 पासून चिंतन करायचं आहे. मी तूपणा वाचून तुझी माझी भेट कशी आहे त्यासाठी दृष्टांत दिलाय हा. डोळ्याची भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि त्यानेच ते घेऊन दंड येतात. हा दृष्टांत कुठे सापडणार नाही. ज्ञानवाणी फक्त 65 मध्ये दिला आहे. जहान पहुंचे रवी तहा पहुंचे कवी, जहान पहुंचे कवी वहां पहुंचे अनुभवी. कोणत्याही संस्कृत प्राकृत ग्रंथामध्ये हा दृष्टांत वाचलाच नाही. फक्त 65च आपल्याला वाचायला मिळतो. हा कशा करता दृष्टांत दिला आहे. मी तूपणा वाचून तुझी माझी स्वसंवेद्य समितीची भेट कशी आहे हे सांगण्याकरता ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय. आपल्या डोळ्याच्या कडा अशा किंचित दाबल्या तर डोळ्यापुढे काही चित्रविचित्र दिसून लागतं. तुम्ही प्रयोग करून बघू शकता. तुम्हाला डोळे आहेत, थोड्याशा कड्या दाबा, अशा किंचित माझ्या कड्या दाबल्या की चित्रविचित्र आपल्याला दिसायला लागतं. मग ते बनलं कोण आणि काय विकार झाला डोळ्यामध्ये. विकारही झाला नाही, बनलंही तेच आणि पाहतोय तोच. डोळाच पाहतो आणि ते चित्र विचित्र बनलं ते डोळाच बनला आहे, ते कडा दाबल्यामुळे. आणि डोळ्यात काही विकारही पण झाला नाही. दृष्टांत देण्याची ज्ञानोबाची माऊली आठवणी भारत. असा दृष्टांत कोणी देऊ शकतो. दृष्टांत तो ज्ञानदिवस. जसं उपमा कालिदास असिय तसं दृष्टांत तो ज्ञानदिवस. अप्रतिम दृष्टांत दिलाय. वाचा. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेनेची देखे तो देखे न दंडलिता, म्हणजे विकार न होता, काही दोष डोळ्यामध्ये निर्माण न होता. जसं डोळ्याच्या कड्या दाबल्या म्हणजे चित्र विचित्र दिसायला लागतं आणि पाहणाराही तोच आहे, बनणाराही तोच आहे आणि काही विकार पण होत नाही. तशी ही समितीतली जे मी आहे ही आपल्या वाच्य असणाऱ्या मीतूपणा वाचून जी मी आहे ती कशी अविकारी आहे, निर्विकार आहे, हे ज्ञानोबांनी या दृष्टांतातून सांगून दाखवलेली आहे. 51वी दृष्टांताची आहे. त्यावेळी सिद्धांत दिलाय. तैसी नुपजता गोष्टी
न फुटता दृष्टी मी तू विण भेटी माझी तुझी. माझी तुझी भेटी कशी आहे? मी तू विण. अशी भेट घेता येते मला समितीपर्यंत पोहोचल्यानंतर. आपण भेट घेतो एकमेकाची, घ्यावी वाटते आपल्याला, पण ती द्वैताची भेट नाही. ज्ञानोबांना पसंत नाही. अद्वैताची भेट काय आहे? अद्वितीय वस्तू अनुभवात येणं हीच त्याची भेट आहे. गोष्टी कशी आणि दृष्टी कशी? न फुटता दृष्टी आणि न उपजता गोष्टी. अक्षराची रचना फारच महत्वपूर्ण ज्ञानोबांची आहे. गोष्टी न फुटता म्हणजे भेद न होता. न फुटता शब्द अर्थ भेद न होता. गोष्टी केली तरी भेद झाला नाही आणि दृष्टी सुद्धा फुटली नाही, भेद झाला नाही. गोष्टीत आणि दृष्टीत भेद न झाला पाहिजे. अशी गोष्ट आणि अशी दृष्टीनं पाहणं हे समितीचं पाहणं अशा प्रकारचं आहे. भेद न होता, न फुटता दृष्टी आणि न फुटता गोष्टी, नुपजता गोष्टी. समितीकडून काही बोलणं झालंच नाही, इतकं जरी बोललं तरी सुद्धा. समिती आवाजची आहे, बोलणं कसं होईल? आणि दृष्टी फुटलीच नाही. समितीवर ज्याची दृष्टी अटळ आहे, दृष्टी फुटण्याचं कारणच काय? नानात्व असेल तर दृष्टी फुटत असते, एकत्वामध्ये दृष्टी काय फुटणार आहे? समिती एकरूप असल्यामुळे दृष्टी फुटली नाही आणि आवाजची असल्यामुळे गोष्टही निर्माण झाली नाही. नुपजता गोष्टी, भेद पडलाच नाही. संवाद केला तरी भेद झाला नाही आणि दृष्टी सुद्धा न फुटता, भेद न होता चांगदेवाला ज्ञानोबांनी दाखवून दिली महाराज. अनुभव घेतो. अर्थात मी तो या उपाधीचा ग्रास करून नुसती भेट भोगली. मला सांगतात आता मी तो या उपाधी ग्रासूनी इथे थांबायचं. भेटी नुसती भोगिली, अनुवादी घोळ घोळू. कशाच्या द्वारे भोगली? 65 मध्ये पुन्हा पुन्हा घोळून घोळून समितीचा अनुवाद करून मी तो उपाधीचा त्याग करून नुसती भेट घेतली आहे. तू पण तशी घे. ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यामध्ये फार रहस्य आहे. येण्यामध्ये ही 53 ओळी फार चिंतन करण्यासारखी आहे. सगळ्यात चिंतनी आहे, पण त्यातले त्यात मी ती उपाधी ग्रासूनी नुसधी भेटी भोगिली. अनुवादी घोळ घोळू. अनुवादी कशाचा अनुवाद? समितीचा अनुवाद. पुन्हा पुन्हा 65 घोळून घोळून म्हणजे प्रत्येक वेळा ते समिती समिती सांगत गेलो. त्यामुळे मला त्या समितीचा भोग घेता आला. पण मी तुझ्या उपाधी ग्रासून हे मागचं लक्षात ठेवायचं. नुसधी भेटी, मी तुझ्या उपाधी ग्रासूनी. आम्ही सगळं उपाधीतून व्यवहार करतो की भाषा आम्हाला कळणं जड जाते. त्याचं कारण हे माहीत नाही आम्हाला. ज्याला जे माहीत नाही त्याला सांगितलं की ते कठीण जातं, अवघड जातं. आम्हाला सगळा व्यवहार उपाध्या धरून भेदातून करावा लागतो, वाटतो, आणि तो करतोच. सवय झाली तशी उपाधीला धरायचं आणि भेदातून व्यवहार करायचा. एवढ्या करता तू आता असं कर, मी या दोन्ही उपाधीचा त्याग करून आत्मिक्याने जशी समितीची भेट भोगली तशी तू सुद्धा आत्मस्वरूपातून स्वरूपाच्या स्वतःसिद्ध भेटीचा अनुभव घे. यातून असं सिद्ध होतं की ज्ञानेश्वर महाराजांना उपाधीचा त्याग करण्याचं सांगायचं नसून उपाधी स्वरूपाने त्याकडे न पाहता समितीचं स्वरूपाने तू बघ. उपाधीकृत भेदचा मोडून जाईल. अखंड अर्थाची अनुभूती आणि प्रतीती तुला येईल. मी तुला सर्व उपाधिकृत भेद आहे. उपाधी भेदवादी सत्य मानतात,
म्हणून त्यांच्या सिद्धांतात भेदवाद आहे, त्यात बंधन आहे. किती जरी कर्म उपासना केल्या तरी तुमच्या उपाधीचा भेद जर तुम्ही नाही सोडला तर समितीची अनुभूती येऊ शकत नाही. मग कर्म उपासना करून येत का? त्या केल्याशिवाय इथपर्यंत कसं येईल? त्या केल्या पाहिजेत, परंतु पुढची काय आहे पायरी ती लक्षात घेतली पाहिजे. जीवनमुक्तीत औपाधिक भेद मितूपणाचा राहतो, पण तो कल्पित असल्यामुळे बाधक होत नाही. ज्या माणसाला खोकला आहे त्या माणसाने दही खाऊ नये, जास्त खोकला वाढेल. आणि जर खायचंच असेल तर त्यात मीठ घालून खाऊ, म्हणजे ते त्याचं बाधक होत नाही. ते आपल्या घरामध्ये तसा औपाधिक भेद स्वीकारूच नाही, आणि स्वीकारलं त्याचं सत्यत्व वाटू नये. जीवनमुक्तीमध्ये कल्पित भेद स्वीकारला जातो, आता तो भेद राहतो, म्हणूनच त्याचे देहद्वयाचे व्यवहार होतात. तो खातो, पितो, बोलतो, सगळे व्यवहार करतो. भगवंतानी 5व्या अध्यायामध्ये पश्यन् शृण्वन् स्पशन् जिघ्रन् नष्टन् गच्छन् स्वपंस्तसन प्रपन् विसर्जन गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियार्थेषु वर्तन्ते धारयन्. 13 क्रिया दाखवल्या आहेत. जीवनमुक्त पुरुषाच्या सगळे व्यवहार होताना सुद्धा तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे, पण सर्वसा तेथीचा नवे नवल देखे, तो तिथला होत नाही. आपण तिथले होतो. पाहतो डोळा, मी पाहतो म्हणतो, हे तिथलं होणं आहे. ऐकतात कान, मी ऐकतो म्हणतो, हे तिथलं होणं आहे. जीवनमुक्त कधी तिथला होत नाही. समितीशी माझा वास्तव अभेद आहे असा निश्चय असतो महाराज जीवनमुक्ताचा. मी कोण आहे? स्वयंप्रकाश स्वसंवेद्य समिती आहे. कधी सुद्धा त्याची दृष्टी समितीवर हटत नाही, म्हणून किती जरी देहद्वयाचा व्यवहार झाला ते बाधक होत नाही. 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्टीकरण केलं आहे. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकांना न निबध्यते. तया करणे आढळो तळोक्याचा आघात, पण त्यांनी केले मात्र बोलू नये. वेगळी केस सुरू होती जीवनमुक्त पुरुषाची. असो तो विषय. ब्रह्मात्मक ज्ञान झालं म्हणजे अज्ञानातला आवरणांशाचा विरोध आहे, विक्षेपाचा नाही. जीवनमुक्ताच्या आभान आवरणाचा न राहिल्यामुळे अज्ञानातल्या कप्प्यात असणं संचितही राहत नाही, आणि देह ताळत तुझ्यामुळे प्रेमाने लागत नाही. फक्त प्रारब्ध उरतं ते भोगून संपत. त्याला अविद्यालेश म्हणतात शास्त्रात, किंवा अविद्यागंध म्हणतात. तेव्हा जीवनमुक्ताचा मितूपणा राहिला तरी सुद्धा तो गौणार्थाने आहे, बाधित रूपाने आहे. ते त्याला बाधक होऊ शकत नाही. सत्यत्व हे बाधक आहे महाराज. जगाचं दिसणं बाधक नाही, सत्य वाटणं बाधक आहे. देह असणं बाधक नाही, देह मी म्हणणं बाधक आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या तुकोबऱ्या सांगतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जसा या बोधपत्रातून समितीचा उपदेश करून पुन्हा पुन्हा उपाधीचा बाध करून स्वतः सिद्ध आत्मिक्याची भेट घेतली, तसं तू सुद्धा मी तुझ्या उपाधीचा ग्रास करून भेट घे, अनुभव घे. आता आम्ही तुझ्या उपाधी ग्रासून भेटी नुसधी भोगी. अनुवादी घोळ घोळू. समितीचा पुन्हा पुन्हा अनुवाद करावा. घोळून घोळून म्हणजे पुन्हा पुन्हा तेच पुन्हा आपल्या तोंडाने उच्चारावं, त्याच पुन्हा डोक्यामध्ये चिंतन ठेवावं. जास्त जर मोठी आग असेल तर तितकं मोठ्या प्रमाणात ते विझवायला पाणी लागतं, आपल्याला माहिती आहे बरं. तसे आम्हाला भेदाचे संस्कार आणि उपाधीशी तादात्म्य जन्मजन्माचं होऊन बसलेलं आहे. ते जाण्याकरता तितकाच आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल, मोठ्या प्रमाणात करावा लागेल. थातूर मातूर करून चालत नाही, 5 दिवस करून चालत नाही, भागत नाही. अखंड पुन्हा 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 समितीचा अनुवाद करून ती समितीच मी आहे आणि दिसणारी त्रिपुटी समिती स्वरूप आहे असं चिंतन करून घटवा, दृढ करा. घोळ घोळू पुन्हा पुन्हा.
अनुवाद करून ती दृढ करावी लागेल. तो करून घे. हे रवी सर्वांच्या हृदयदेशी नामुकायसी बुद्धिस्प्रेर त्या निश्चित वस्तू कामी. ज्ञानेश्वरी ते आहे, ज्ञानोबाने सांगितलं आहे. अर्जुन पण न घेता मी ऐशी जे पंडुसुता उठत असे ते तत्वता त्याचे रूप. थोडक्या भाषेत ज्ञानोबाने तिथे बोललेला उल्लेख केला आहे. अर्जुनपणा न घेता जे मी उठते ना ते मी खरी अर्जुना, ते तुझं स्वरूप आहे, त्याचे रूप. आता यापुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझ्या माझा जो आत्मिक्याचा संवादाचा बोध बदललेला आहे ते अक्षर कशी, त्यातला सिद्धांत कसा भरला, हे सदृष्टांत ज्ञानोबा 2 दृष्टांताने सांगतायत. अक्षर कशी रचली आणि त्यात सिद्धांत कसा भरला ज्ञानोबा लिहून दाखवतात. 65 मध्ये इतकं गोड संवाद हा माऊलीने लिहिला आहे. तैसी अप्रमेय प्रमेय भरली. दृष्टांत दिले अगोदर. रुचतियाचे मिसे रुचिते जेवी जे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी चोपन्नावी होवी. रुचतयाचे मिसे रुचिते जेवी जे जैसे. चविष्ट पदार्थाच्या निमित्ताने रसिक मनुष्य जसा पदार्थाचा चव घेत घेत जेवण करतो, माणसाने रुचकर पदार्थाने जेवण करावं. बेचव अन्न खाऊ नये. हरभऱ्याने म्हटलंय, जेवणाला कसा असावा, करणारी कशी असावी. ज्ञानेश्वरीत आहे, सुगरणी आणि उदारी रसज्ञानी जेवणारे. करणारी बाईकडे 2 नावच्छेदक आहे, सुगरणी आणि उदार. करण्यामध्ये सुगरीण आणि वाढण्यामध्ये उदार. नाही तर हा का डोंबला खा का वाढी एकदा. करणारी बाई सुगरीण म्हणजे कोंड्याचा मांडा करून दाखविता आली पाहिजे. सुगरीण त्याला म्हणतात. अन्नामध्ये रस निर्माण करता आला पाहिजे. नुसते तुम्ही गहू चावून बघा त्यात रस नाही, तांदूळ चावून पाहून बघा रस नाही. ते निर्माण करतो, कशी शिजवायचे, त्याला कसं हे रस निर्माण करायचा, एक कला आहे ती, पाकशास्त्र म्हणतात त्याला. सुगरीण करण्यामध्ये. वाढण्यामध्ये उदार असावे. आपल्याला मागे राहील शंका नाही, वाढून टाकायचं. वाढण्यात उदार, करण्यात सुगरीण. जेवणार कसा असावा, पहिल्याच घासाला नको नको म्हणणारा असं नाही. जेवणारा म्हणजे काय सगळे जेवणारे आहे तसं नाही. नको न म्हणणारा असा त्याचा अर्थ. कितीही वाढलं तरी खायचंच. तेवढे सांगायचे 5 होऊन दे, खाऊन टाकायचे. वाढणाऱ्या बाई सगळं खायची तयारी, त्याला जेवणारा म्हणतात. आणि तो कसा असावा, मैस जशी आंबवून खाते तसं नाही, मग रसज्ञ. प्रत्येक अन्नाची रस त्याला चव कळली पाहिजे. तांदूळ कुठले आहे, कसे आहेत, कशी शिजवले आहे, वर्णामध्ये काय घातला आहे, कोणता मसाला घातला आहे, रसज्ञ म्हणतात त्याला. ज्ञानोबांची भाषा खरंच सर्वांकष अशी ज्ञानोबांची भाषा आहे महाराज. त्यांना सगळे शास्त्र माहिती आहे, सगळा व्यवहार माहिती आहे, सगळं काय माहीत नाही असं मुळीच नाही. म्हणून तर सर्वज्ञता आहे. म्हणतात रुचितेयाचे मिसे रुचिते जे विजे जैसे. रुचकर पदार्थाच्या निमित्ताने जसा रसिक मनुष्य स्वाद घेत घेत जेवतो, हा एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत दिला आहे. का म्हणजे किंवा दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आरशाच्या निमित्ताने जसं आपणच आपलं स्वतःचं स्वरूप पाहत असतो. डोळे पाहण्याकरता, दुसऱ्याचं रूप पाहण्याकरता डोळे आहेत आणि स्वतःचं रूप पाहण्याकरता आरसा आहे. आरसा पाहण्याकरता आरसा नाही, दुसऱ्याचं रूप पाहण्याकरता आरसा नाही, स्वतःचं रूप पाहायचं त्याच्याकरता आरसा आहे. दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आरशाच्या निमित्ताने जसं आपणच आपलं स्वतःचं मुख पाहतो. 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. जेवणारा मनुष्य जसा चव घेऊन तो जेवतो,
वाढणाऱ्याला कळावं, ज्या अर्थी हा मनुष्य जास्त आहे, हा पकवान त्याला रुची आली आहे, तो पुन्हा त्याला मागतो, पकवान मागतो. वाढप्याचं काम थोडं अवघड आहे. न मागता जेवणाऱ्या माणसाला काय पाहिजे, वाढलं पाहिजे, ते त्याला कळलं पाहिजे. बरं, मागेचा स्वयंपाक आहे की नाही हे त्याला लक्ष असलं पाहिजे. वाढताना पळी न वाजवली पाहिजे. गुरुजी आमचे हे सगळं सांगायचे बरं का, मी सांगतोय तुम्हाला. गुरुजींना सगळा व्यवहार माहित होता महाराज, केला नाही त्यांनी, सगळं सांगायचं प्रवचनामध्ये. त्यांचंच तर ऐकून सांगतोय आम्हाला काय माहिती. आम्ही कुठे एवढे तज्ञ आहोत गुरुजी एवढे, माऊली एवढे. वाचून दाखवतोय पत्र, दुसरं काय असायचं आहे. एखाद्या बाई चॅनलचं पत्र येत आहे, त्या बाईला काही ते वाचता येत नाही, मग एखादा मनुष्य म्हणतो, ती बाई म्हणते अहो इकडे या मला हे पत्र वाचून दाखवा एवढं. मग त्यात काय चांगलं ते तो पत्र लिहिण्याचा दोष माझ्याकडे काय. तसं हे सगळं पत्र वाचून दाखवतोय मी. ते म्हणजे वाचून दाखवा, बरं दाखवतो. तेव्हा दोन दृष्टांत दिले आहेत. जेवणारा मनुष्य चव घेऊन जेवतो, रुचकर पदार्थ त्याला जास्त आवडला की मग तो जास्त जास्त खातो, त्याच्यावर समजा की हा रुचकर पदार्थ झाला आहे, त्याची पुन्हा खातोय. किंवा आरसा पुढे घेतला की आपलं सुख दिसतं. त्याप्रमाणे महाराज सांगतात, तैसी अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली रचनी गोष्टी केली मेळीची. याच्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. अक्षर कशी, त्यात काय भरलं, आणि गोष्ट कशाची, मेळीची म्हणजे ऐक्याची गोष्ट. 65 म्हणजे ऐक्याची गोष्ट आहे. महाराज दाखवून दिल्या ज्ञानपणे ऐक्य आहे. त्रिपुटीचं समितीशी ऐक्य आहे, आणि समितीचं चांगदेवाशी ऐक्य आहे, आणि माझा तुझा ऐक्यच आहे, गुरु शिष्यात सुद्धा ऐक्यच आहे. मेळीची गोष्टी, ऐक्याची गोष्ट सांगितली आहे. अक्षर कोणते आणि त्यात काय भरलंय. अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली रोचन गोष्टी केली मेळीची. अप्रमेय प्रमेय भरली, अक्षर थोडे पण अर्थ खूप आहे महाराज. आपल्याला आता दिवस फार कमी आहे, म्हणजे एकच दिवस आहे, मोठा अवघड झालाय. काय काय सांगावं की असं वाटायला लागलं आहे. सगळं राहून जाईल वाटेल, पुन्हा पुढचं सांगायचं संकोचितपणा होतो आहे. अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली रचनी गोष्टी केली मेळीची. अक्षराची रचना आणि त्या अक्षरामध्ये काय भरलं, हे फार महत्वपूर्ण त्यामुळे या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही अक्षरं जी आहेत ती मौनाची अक्षर, म्हणजे त्या ऐकल्यानंतर मौनच पडणार आहे. किती जरी मनुष्य बोलका असला तरी अव्यवहारी आवाजच्या समितीपर्यंत जर पोहोचला तर त्याची वाणी बंद होते. तुका म्हणे वाचा राहिली कोणती, पुढे झाली चित्त समाधान. अर्थात मौनाची चांगली अक्षर रचून आणि ऐक्याची गोष्ट केली आहे, मौनाची भली अक्षरे, आणि त्यात अप्रमेय प्रमेय भरली. स्वयंप्रकाश समिती ही अप्रमेय आहे, कोणत्याही प्रमाणाला विषय नाही, विश्व नाही कोणाही, म्हणून अप्रमेय शब्द समितीकडे लावायचा. आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेय शब्दार्थ होतो सिद्धांत, आणि अप्रमेय शब्दार्थ हे समिती. समितीचा सिद्धांत करून मौनाच्या अक्षरामध्ये भरून ऐक्याची गोष्ट केली आहे, असा सरळ त्या ओवीचा अर्थ होतो. थोडक्या अक्षर असल्यामुळे आपल्या जास्त जास्त त्यात विचार मांडावे लागतात, तर ते कळत नाही. अप्रमेय म्हणजे कोणत्याही प्रमाणाला विषय नाही, विश्व नाही कोणाही. कारण जे अज्ञानाने आवडत असतं ती वस्तू प्रमेय असते, आणि जी प्रमेय असते ती प्रमाणाला विषय होत असते, असा नियम आहे.
समितीवरती अज्ञानाचं आवरण आहेच कुठे? मग ती आवरतच नाही तर प्रमेय कशी होईल? आणि प्रमेय नाही तर प्रमाणाचा विषय कशी होईल? जया प्रमेयत्वच नाही, स्वप्रकाश त्या स्वप्रकाशाने प्रमाण होय. अमृतानुभवामध्ये आहे स्पष्टीकरण याचं अधिक. विश्व नाही कोणाही जया प्रमेयत्वच नाही, त्या स्वप्रकाशा काही प्रमाण होय. प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण केले काय? खरं बोलले ते की आम्ही परमात्म्याला जाणू शकत नाही, पण ते प्रमाण ठरले, पण ते प्रमाण विषय करू शकत नाही. स्वयंप्रकाश समिती ही वस्तुतः अप्रमेय आहे, पण ती साधका करता आणि अज्ञानाचा आवरण स्वीकारून समिती शब्द प्रमाणाचा विषय होते. हे गूढ रहस्य कळत नाही बऱ्याच लोकांना. मला मुद्दाम सांगतोय मला, ऐका. समिती प्रमाणाचा विषय आहे का नाही? बड्या लोकांना प्रश्न सुटत नाही. आहे हे नाही, हे दोन उत्तर आहे, एक उत्तर नाही. आहे म्हणजे समितीकडून पाहिलं तर ती अप्रमेय आहे, ती प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. पण साधका करता जेव्हा त्या समिती ज्ञान करून घ्यायचं तेव्हा शब्द प्रमाणाच्या द्वारा ती जाणली जाते आणि ती अज्ञानानं आवृत असणारी समिती जाणली जाते. बुद्धी जाणे आणि न जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे विचार करत आहे. त्याच्या 4 वाक्य गुरुजी सांगायचे. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे, वृत्ती व्याप्ती न जाणे, फलव्याप्ती न जाणे, आवृत परमात्मा जाणे, अनावृत परमात्मा न जाणे आणि प्राणपरत्वाने जाणे, विषयपणे न जाणे. 4 वाक्य काय? जाणेही न जाणे. तसं समिती वस्तू ही प्रमाण विषय आहेही, प्रमाण विषय नाहीही. आहे म्हणजे कशा पद्धतीची आहे? साधका करता आहे आणि अज्ञानाचा आवरण समितीवर स्वीकारून शब्द प्रमाणाचा विषय आहे, इतर कोणते प्रमाणाचा विषय नाही. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी 5ही प्रमाण समितीला विषय करू शकत नाही. फक्त एक शब्द प्रमाण. त्या शब्दाचे 2 प्रकार आहेत, लौकिक शब्द आणि वैदिक शब्द. त्या वैदिक शब्दात 2 प्रकार, बाह्यतार्थाला विषय करणार आणि अबाह्यतार्थाला विषय करणार. समिती ही लौकिक शब्दाचा तर विषय नाहीच नाही, पण बाह्यतार्थाला विषय करणाऱ्या वैदिक शब्दाचा विषय नाही. महाराज, आपण जे आता बोलतो हे लौकिक शब्द आहेत व्यवहारामध्ये. वेदामध्ये सुद्धा ते वैदिक शब्द आहे. त्या वैदिक शब्दामध्ये सुद्धा स्वर्गाचं वर्णन करणारी, बाह्यतार्थाला विषय करणारी आहे, वर्णन करणारी आहे, बाह्यतार्थाला विषय करणारी आहे. वज्रास्त्र पुरंदरहा असं म्हटलं आहे शास्त्रामध्ये. हे वैदिक शब्द आहे. स्वर्ग कामो यजेतो, स्वर्ग यज्ञ करावा, वैदिक शब्द आहेत, पण ते बाधितार्थाला विषय करणारे आहे, स्वर्ग बाधित होणार आहे. ब्रह्मा संबंधी जे वाक्य ते मात्र अबाधितार्थाला विषय करणारे, ब्रह्मा बाधित आहे, अबाधितार्थाला विषय करणारे आहे. लौकिक शब्दाचा तर विषय नाहीच नाही समिती, पण वैदिक शब्दाचा सुद्धा ते विषय नाही. अबाधितार्थाला विषय करणारे जे वैदिक शब्द त्याचाही विषय नाही. आपला विषय भाव लावण्यामध्ये चुकतो बरं का. तर समजावून सांगतो महाराज. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, जीव हे सर्व विषय आहेत, पण आपल्याला ते विषयी वाटतात. आपण जेव्हा डोळ्याने रूप पाहतो तेव्हा रूप विषय वाटतो, डोळा विषयी वाटतो. पण रूप जसा विषय तसा त्या रूपाला पाहणारा डोळा सुद्धा विषयच आहे. तर सूक्ष्मचिंतन पण बघा, रूपाचे प्रकाशन डोळ्याकडून होते, तर डोळ्याचं प्रकाशन मनाकडून होतं. मग मनाकडून पाहिलं तर डोळा विषय नाही का? मग घटाकडून पाहिलं तर डोळा हा विषयी वाटतो आणि घट विषय वाटतो. पण मनाकडून पाहिलं तर डोळा सुद्धा विषयच आहे, का तर मनाकडून डोळा प्रकाशित होतो. म्हणून डोळा रूप या पाहण्यात यात वाटणारा जो विषय होतो चुकीचा अशा प्रकारचा आहे. तसंच मनाचं प्रकाशन साक्षी करून होतं. मग डोळा आणि मन या सुद्धा जो आपल्याला विषय वाटतो चुकीचा आहे. आपण मागे पाहत नाही, पुढे पाहतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ज्ञानेश्वरी लिहिलं आहे, परतोनी पाठीमोरे ठाके आपण याती आपण देखे, देखत घेऊ ओळखे म्हणे तत्व हे मी. आपली वृत्ती पुढे धावते आहे.
हा गट आहे, हा पट आहे, बायको आहे, मुलगा आहे, घर आहे. मागे वळून पाहत नाही. आपली सवयच नाही मागे वळून पाहायची, पुढे पुढे धावायची सवय. तेवढं ते पुढे पुढे धावते आहे आणि ते पुढे तिचे विषय आहे. आणि समिती त्याच्या पाठीमागे आहे सगळ्यांच्या. तिनं परत फिरलं पाहिजे. आमच्याकडे दृष्टांत सांगायचे, हायब्रिडचे कणस असतात की नाही ज्वारीचे, असे ताठ असतात, ते कधी वाकतच नाही, मोड देईल पण कधी वाकणार नाही. पण शाळू ज्वारी आपल्याकडे जी येते ना, असे आकडे पडतात त्याचे ज्वारीचे, ते आपल्या मुळाकडे पाहतात, मी कुठून निर्माण झालो. तसं आपली वृत्ती सुद्धा अशी पुढे पुढे धावते आहे. मागे वळून पाहण्याची सवय धावावी लागते. त्याच्या मागे काय, मागे काय, मागे काय. सगळ्यांच्या मागे साक्षी आहे, त्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं. आणि तो मुळात अप्रमेय आहे, कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. का तर जड नाही, अविद्याकारी नाही. अविद्या आणि अविद्याकारी सगळे जड पदार्थ हे विषय आहेत. आणि स्वयंप्रकाश साक्षी हा विषय भाव रहित आहे. कळत असेल तर बघा, माझी खोल भाषा आहे, कारण ही 65 खोल असा विषय सांगणारी आहे. मी तरी काय करणार. अप्रमेय, प्रमेय भरली. शब्द वाचून जातो आपण, त्याचा अर्थ कळला पाहिजे, नवे नवे आपल्या अनुभवात घेतला पाहिजे, खूप चिंतन केलं पाहिजे. मनाचं प्रकाशन साक्षीकडून होत असल्यामुळे मन आणि साक्षी यात वाटत असलेला विषय तो चुकीचाच आहे. यद्यपि रूप, विषय, डोळा, मन या सर्वांचं प्रकाशन साक्षीकडून होत असल्यामुळे साक्षी विषय असं आपल्याला साहजिकच वाटणं आहे, साहजिक वाटेल. तथापि साक्षीचा सुद्धा विषयीपणा जो आहे तो सापेक्षित असल्यामुळे त्याला विषयीपणा समजण्याचा चुकीचा अशा प्रकारचा तो विषयी नाही. विषयी नाही, विषयी नाही. विषयी भाव रहित स्वरूपतः साक्षी हा अविषय अशा प्रकारचा आहे. म्हणून मला ते विश्व नाही कोणाही. आत्मापणाचा प्रमाणाचा विषय नसल्यामुळे अप्रमेय अशा प्रकारचा आहे. विषयही नाही आणि प्रमाणाचा विषय नसल्यामुळे प्रमेय पण नाही. जगातले सगळे विषय पदार्थ हे प्रमाणाचा विषय आहे. पण ते ज्याच्यानं प्रकाशित होतात ते साक्षी, ती समिती, नाव फक्त वेगळे घेतो आहे, अर्थ एकच आहे. साक्षी म्हटलं काय, समिती म्हटलं काय, ब्रह्म म्हटलं काय, आत्मा म्हटलं काय. कोणाचा विषयही नाही आणि तिला कोणी विषय करू शकत नाही. ती स्वतः विषयी नाही आणि तिला कोणी विषय करू शकत नाही. राजसत्ता जशी आहे ती दिसत नाही आपल्याला, पण कार्य व्यक्ती करत नाही, ती सत्ता करते. आज जे कोणी राष्ट्रपती, पंतप्रधान आहेत, सत्ता दिसत नाही, ते दिसतात, त्यांच्या व्यक्ती दिसतात, टीव्हीवर ते दिसतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये राजे होते, राजे लोक होते. आता राजे नाही, आता फक्त पत्त्याच्या नावामध्ये राजे. नाही तर आपल्या मुलाचं नाव लागण ठेवलं तर राजा. पूर्वी राजे होते, त्या राजाला कोणी विषय करू शकत नव्हता. राजाजवळ कोणी जाऊ शकत नव्हतं, फक्त प्रधानजी जाऊ शकत होता. आणि तो प्रधान सुद्धा जाताना असे डोळे लावायचे नाही, मागे हात करून डोळे खाली करून राजाकडे जायचं आणि मान खाली करून काय सांगायचं ते सांगायचं. राजाला काय सांगितलेलं उत्तर असेल ते ऐकायचं आणि परत पाठ दाखवायची नाही. पाठ न दाखवता मागच्या पावली परत यायचं, अशी पद्धत होती. व्यकर्षित राजा सुद्धा विषय होऊ शकत नाही प्रधानजीचा, तर प्रजेचा काय विषय होणार आहे दृष्टांत सांगायला करण्याकरता. तसं ही साक्षी स्वयंप्रकाश समिती ही काय कोणाला विषय होणार आहे महाराज. देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणीचा अलीकडे जड अशा प्रकारचे पदार्थ आहेत. पण मनाची नक्की नलगी काल सांगितलं, जाणीव चेतन टिके, विचार मागुता बोली निघे, तरकु आईने अंगी दयाच्या त्या नाव ज्ञान. समिती कुछ और आहे महाराज. हे सगळे अलीकडे राहतात, ज्यांचा विषय भाव चाललेला असतो. प्रमाणाच्या जरा ते विषय आपल्याला कळत राहतात, आपण व्यवहार करीत राहतो. खालीकडचा सगळा प्रकार आहे, पण समितीचा प्रकार कुछ और आहे. ते प्रमाणाचा विषयही नाही म्हणून प्रमेय नाही, आणि तिच्यामध्ये विषय भाव पण नाही. तिला कोणी विषय करीत नाही, ती कोणाला विषय करीत नाही. असा अप्रमेय स्वरूप असणारी जी समिती तीच या अक्षरात भरली आहे. 65 अक्षर झाले समजू नका.
आपल्या बाराखडीतले 52 अक्षरापैकी अक्षर समजू नका, याच्या गाभाऱ्यात शिराया. अक्षराच्या गाभाराची गती अमृतानुभवात आहे. त्यांना समिती दर्शन घडेल. काय भरली या 65 मध्ये? अप्रमेय वस्तू भरली आहे. ते सिद्धांत म्हणून सांगितलेलं आहे प्रमेय. आणि ते अक्षर कशी आहेत ही समिती तुम्ही अक्षर जर त्यातली पाहिली तर तुमच्या शब्दाला मौनच पडणार. मौनाची अक्षरे, मौन पाडणारी अक्षर आहेत. समिती संबंधी बोला म्हटलं की तुम्हाला मौनच धरावं लागणार आहे. काहीच बोलता येणार नाही, वाणी बंद होते. सांगितले मागे तुम्हाला. मौनाची अक्षरे आणि अप्रमेय प्रमेय भरली. आणि गोष्ट कशाची केली? ऐक्याची, भेदाची नाही. भेदाची गोष्ट काय आम्हाला माहितच. भेद काय महत्वाचा आहे? भेदवाद शिकू नये, भेदून अवलंब्य हा. भेदाचा अवलंब करू नका, बरोबर भेदाचा तिरस्कार करा. भेदवादाचं खंडन आहे. एकदा नाथपालांच्या काळामध्ये पैठणला एक शास्त्रीवाद भेदवाद शिकून आले काशीवर. नाथपालांनी त्यांचं स्वागत केलं. या शास्त्री बुवा त्यांची सगळी सोय केली. सांगितलं मी भेदभाद शिकून आलो आहे, तुमच्याशी खंडन मांडणी करायचं. नाथमाग म्हणले आम्ही वारकरी खंडन मांडणी भांडणी पडत नसतो आम्ही. नाही, मला विजयपत्र पाहिजे, आत्ताच लिहून देतो म्हणाले. वाद न करता विजयपत्र लिहून देतो म्हणाले. आता रात्र झाली, झोपा म्हणली, उद्या सकाळ बघू आपण. त्यांना झोपवलं. सकाळी उठल्यानंतर मग नाथांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्यांच्या इथे एक गोदावरी म्हणून एक मजुरीबाई होती. तिला हाक मारलं, गोदावरी इकडे ये. नाथांच्या आवाजाने ती आली. आल्यानंतर नाथांच्या पायावर डोकं ठेवलं. ती म्हणाली, नाथा तुम्ही हे काय करता हो? मी कोण लागून गेली, माझ्या पायावर डोकं ठेवतो? कुठे शिकायला गेली होतीस? तुला भेद कसा कळला हा? शास्त्री बुवा आमचे काशीला जाऊन भेद शिकून आले. म्हणाले तू कुठे गेली होती शिकायला? शास्त्री बाबा खजिलच झाले. भेद शिकायला कुठे जावं लागत नाही महाराज, अनुभवातच आहे, तेच तर जात नाही आमचा. असो, ऐक्याची गोष्ट म्हणजे 65तली ही गोष्ट आहे महाराज. अभेद, त्यात परमानंद आहे. भेदामध्ये दुःख आहे, रोज अनुभव आहे. आपण गाढ झोपेला जातो तेव्हा आपल्याला आनंदाचा भोग का होतो? तिथं अभेद आहे. सता संवेदला संपन्न होती समापी तो होती म्हटलं आहे. आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होऊन जातो म्हणून आपला परमानंदाचा महालाभ झोपेमध्ये होतो. आपल्याला समाधीचा अनुभव नाही, चांगल्या महाराजांना समाधीचा अनुभव आहे. ते समाधीमध्ये सुद्धा परमानंदाचा भोग घेतात का? तर ते अभेद आहे. आणि जाग झालं की झालं, भेदात आलो दुःखाचे चटके बसतात. भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये भय आहे. द्वितीयाद्वय भयं भवती, श्रुती माता सांगते. धुजे जवळ घडी तो संसार भय जोडे. या अपुरीण तोंडी बोलती वेद. भगवान स्वतः वेद भाषा बोलतात. द्वितीयाद्वय भयं भवती. मेळीची गोष्ट 3 गोष्टी सांगितल्या एका ओळीमध्ये. 55वी ओवी आहे, तुमच्या समोर आहे. वाचून पहा, चिंतन करा आज दिवसभर. आत्मा कोणीही प्रमाणाचा विषय नसल्यामुळे तो अप्रमेयच आहे. आपल्याला जगातील कोणतीही वस्तू ही प्रथमतः प्रमेयच वाटत असते, पण ती प्रमेय राहत नाही. उदाहरणार्थ रज्जूस्वर पाहताना आपल्याला प्रमेयच वाटत असते, रज्जू ज्ञानानंतर मग प्रमेय राहत नाही, तो भ्रम ठरतो. तसं आत्मसाक्षात सगळं जग हे प्रमेय राहत नाही, भ्रम ठरतो. रज्जूवर भासलेला सर्प आपल्याला डोळ्याला दिसला असा वाटतो, पण तो सर्प डोळ्याला दिसला नाही. आता आहे कुठे सर्प? तिथे वावळात असेल तर डोळ्याने सर्प पाहू शकतात. रज्जू सर्प आहे कुठे डोळ्याने पाहायला? मग अविद्यावृत्तीचा तो विषय आहे. आणि इदंतेचा चाक्षुवृत्तीचा संबंध असल्यामुळे, विषय असल्यामुळे, इदंता ही चाक्षुवृत्तीचा विषय असल्यामुळे त्या इदंतेचा सर्पाशी संबंध असल्यामुळे चाक्षुवृत्तीचा संबंध सर्पात आपल्याला डोळ्याचा आता रज्जूच्या इदंतेशी संबंध होतो आणि आपल्याला सर्पाशी झाला वाटतो. तर रज्जूवर सर्प असलेला असतो. तर जगाचं अधिष्ठान भावरूप सत्य आहे
आणि त्याच खरी प्रमाण विषयता आहे. आता अधिष्ठानाची भावरूपता प्रमाण विषयता जगामध्ये भासते, म्हणून जग प्रमेय वाटतं. जग प्रमेय नाही महाराज. जग प्रमेय वाटतो तो मला भ्रम आहे समजावं. जग प्रमेय नाही. प्रमेय म्हणजे सत्य. भ्रम आहे. भ्रम कळत नाही म्हणून भ्रम जात नाही महाराज. भ्रम कळला की भ्रम राहत नाही. तर आमच्या गुरुची प्रसिद्ध एक गोष्ट नेहमी सांगायची. एक मामा होता, त्याचं नावच मामा. असा लबाड होता. 12 वाजता जेवायची वेळ झाली, कुठंतरी कोणत्या तरी गावामध्ये चांगलं घर बघायचा आणि तिथे जाऊन आपला स्वतःचा जेवणाचा कार्यक्रम करून घ्यायचा. एका गावामध्ये तो गेला. एक घर त्याला चांगलं दिसलं. दार बंद होतं, त्याने दार उघडलं. दार उघडल्याबरोबर बाई त्याला डोळ्याने दिसली. ती नवीनच लग्न करून आली होती आणि नवरा ऑफिसला गेला होता. तिने विचारलं, आपण कोण? त्याने सांगितलं, मी मामा. तिला वाटलं आपल्या नवऱ्याचा मामा आहे. या मामा. त्याला तितकंच पाहिजे होतं. बैठकीमध्ये बसला, हातपाय धुतले, चहा झाला, नाश्ता झाला, जेवण झालं. 4 वाजता ऑफिस सुटल्यानंतर नवरा घरी आल्यानंतर विचारलं, बैठकीमध्ये नवीन कोणती दिसते? कोण आहे? मामा. त्याला वाटला आपल्या बायकोचा मामा आहे. कारण लग्नामध्ये पुष्कळ लोक आले असतात, काही माहित नसतं कोणता मामा आहे काय कोणाचा. मग जेवण खाणं सगळं झालं व्यवस्थित, हो म्हणजे सगळं झालं. संध्याकाळी जेवण सगळं झोपणं वगैरे असं काही कमीच नाही. मामाच म्हणल्यानंतर प्रश्न काय. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, मामा जाण्याचं नावच घेत नाही. चांगली घर खातं मिळालं तशी जाईल कशाला. एके दिवशी नवरा त्रासून म्हणला, का ग तुझा मामा म्हणून काही दिवस राहायचं असते का? बोला, मला मामाच नाही. मी तुमचा मामा समजतो ना, आपण त्याची सेवा करत होते. मलाही मामा नाही, आहे कोणाचा मामा? त्याला विचारू म्हणले, आपण कोणाचा मामा? तर कोणाचा मामा? माझं नावच नाही ना मामा. आणि किती दिवस राहणार? चालतं म्हणा पुढच्या गावात. दृष्टांत संपला. मामा कुठपर्यंत राहिला? मामा कळल्याने तो पण मामा राहिला. तसं भ्रम कुठपर्यंत राहतो? भ्रम कळत नाही तोपर्यंत. आणि वेदांत शास्त्रापासून खरं भ्रमच कळत असतो महाराज. भ्रम कळला की भ्रम गेला. जोडीचे भाग बोलण्याचे होते. असावा भ्रम, वाटोने भ्रम, त्याचं नाव खराच भ्रम. असावा भ्रम, कळावा भ्रम, गेला तुमचा भ्रम. सोप्या शब्दात गुरुजी बोलायचे महाराज. सांगण्यात तात्पर्य, जग डोळ्याने दिसतं म्हणून प्रमेय आहे वाटतं. दिसते ते प्रमेय, ज्याला दिसतं तो प्रमाता, आणि ज्याच्याने दिसतं ते प्रमाण. आपल्याला सगळ्या त्रिपुटीचा व्यवहार माहिती आहे, पण परमात्मा डोळ्याने कोणाला दिसतच नाही म्हणून प्रमेय नाही. आणि कोणी कुणाला पाहत नाही म्हणून प्रमाता नाही. ही त्रिपुटी बाजूला सारल्याशिवाय तुम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं समजूच नका तुम्ही. ज्ञानोबा सांगतात, तो हरी श्रीहरी पाहिला. कसा पाहिला? एकादशीचे दिवस कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारोनी, त्रिपुटी बाजूला करून पाहिला. पाहता पाहणारा त्रिपुटी उरत नाही. सगळे जगातले पदार्थ त्रिपुटी पाहता येतात, पण परमात्मा वस्तू, समिती वस्तू ही अप्रमेय असल्यामुळे दिसतही नाही. कळतं म्हणलं तर बुद्धीचा विषय नाही, दिसतं म्हणलं तर डोळ्याचा विषय नाही. साधका करता फक्त शब्दप्रमाणाचा विषय करून त्याला कळून द्यायचा आहे म्हणून त्याला सांगायचं, महावाक्याचं श्रवण कर. म्हणजे महावाक्यात तरी तुला भ्रम जाणार आहे का आत्माब्रह्म कळणार आहे ही तरी सांग. कळणं स्वरूपच आहे ते, काय करणार आहे सांगा. एवं वस्तूशी जाणून जाता जाणण्याची वस्तू होता. जाणणे आणि जाण टाकायचा उरे. त्रिपुटी समाप्त होते. तुम्ही समितीला पाहायला गेलात तर त्रिपुटीद्वारा तो तुम्हाला कधी कळणार नाही, दिसणार नाही. सर्वश्रेष्ठ परमात्मा वस्तू ही प्रमेय होत नाही, आणि प्रमेय नाही म्हणून प्रमाण विषय नाही, किंतु अप्रमेय आहे. अशा प्रमेय परमात्म्याशी अज्ञानाचा संबंध मानला तर तो साधका करता शब्द होण्याचा विषय होतो, म्हणून तो प्रमेय असं शास्त्रात सांगितलं जातं. पण अमृत अनुभवामध्ये 65 मध्ये मात्र अनवट परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे अज्ञान विषयता नाही. अज्ञान विषयता नाही म्हणून तिथे प्रमाणाची प्रवृत्ती नाही, आणि प्रमाणाची प्रवृत्ती नाही म्हणून तो प्रमेय नाही. अशा रीतीने अनवट परमात्मा अप्रमेय आहे. तो अप्रमेय परमात्मा समितीच या 65 मध्ये प्रमेय म्हणजे सिद्धांत भरून मौनाच्या अक्षरात धरला आहे. तद्वारा
मेळीची गोष्ट शब्द आहे, म्हणजे ऐक्याची गोष्ट केली आहे. हे लक्षात असं महाराज, आपण बोलताना भेदातल्या गोष्टी बोलू नका, ऐक्यातल्या गोष्टी बोलत जा, हे शिका. मुद्दाम सांगतो आहे. येचे करुणी व्याज तू आपण याते बूझ. पुढे झालं महाराज, पुढे चला. येते व्याज करुणी व्याज, याचं निमित्त करून अर्जुना, नाही चांगदेवा, तू आपण याते बूझ. स्वतःची ज्ञानदृष्टी उघडून घे. येचे करुणी व्याज म्हणजे या बोधपत्राचं निमित्त करून तो आपल्या आत्मस्वरूपाला बूझ म्हणजे जाणून घे. अमृतानुभवात 65 मध्ये कर असा शब्द कुठेच नाही. जाणून घे, जाणून घे, जाणून घे. जाणण्याला जास्त महत्व आहे महाराज, आपल्याला करण्याला जास्त महत्वाचं. करणं महत्वाचं नाही, करणे तिथे आहे साधी, करण्यामध्ये त्रास आहे. आता 65 संपल्यानंतर आपण करायला लागणार आहात, पहा किती कष्ट होतात, त्रास होतो. 65 ऐकायला बसलात, काय त्रास आहे सांगा. इथे जाणायचं आहे. आपण या ते बूझ, बूझ म्हणजे समज, तू जाणून घे. याचे करुणी व्यास, या 65 निमित्त करून चांगला तू जाणून घे. आपण या ते बूझ, या 65 बोधपत्रा निमित्ताने तो आपण बूझ म्हणजे आपण आपलं स्वतः समिती स्वरूप जाणून घे. दीपदीपपणे पाहिले जापुले जैसे दृष्टांत दिला आहे. दिव्याला पाहिल्याचा दिवा लागत नाही, आणि लागतो म्हटलं तर त्याचाच दिवा लागत नाही. दिवा जसा दिवापणाने प्रकाशित आहेच, दिव्याला पाहायला दिवा लागत नाही. घट पाहायला दिवा लागतो अंधारामध्ये, दिव्याला पाहायला काय दिवा लागतो. तसं आपली स्वतःची समिती तू जाणून घे. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृश्यत्वा वेगळे, वस्तू मात्र न्याहाळे. मागे सांगितले, आता इथे सांगतात, याचे करुणी व्यास तू आपण याते बूझ. म्हणजे यातून असं सिद्ध होतं की चांगदेव महाराजांची एवढी खडतर अष्टांग साधनातून सुद्धा ज्ञानदृष्टी बंद आहे, उघडली नाही. आता उघडून घे. आपली ज्ञानदृष्टी हरपली महाराज. अद्वितीय स्वयंप्रकाश समितीचे ब्रह्मा भिन्नत्वाने अपरोक्ष ज्ञान करून देणारी 65 महाराज. बोधपत्र आहे, यात क्रिया सांगितलेली नाही. चांगदेवाने खूप क्रिया केली महाराज. कर्म उपासना तर चालूच होत्या, पण खडतर असणारा अष्टांग सुद्धा साधना त्यांनी काशीला जाऊन संपादन केलं होतं. फक्त ज्ञानदृष्टी उघडली नाही. 14 विद्या जरी पूर्णाभ्यास इल्या, व्यर्थाची झाल्या ज्ञाने बिना. 3 विषचारी कळा अनुभवल्या. ज्ञानोबांचा अभंग आहे. 3 विषचारी करता जुनी भाषा. 3 विसा म्हणजे 20 60, आणि त्यावर 4 म्हणजे 64 कला. जरी अवगत झाल्या तरी सुद्धा व्यर्थाची झाल्या ज्ञाने बिना. अभंगच आहे, वाचा. 65 ऐकूनच ही ज्ञानदृष्टी उघडणार महाराज. उघडून घे अशी निक्षून महाराजांनी आज्ञा केली आहे. तुम्हाला ज्ञानदृष्टी आहे, पण ती झाकलेली आहे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. हे चर्मचक्षु आपल्याला जगत दाखवेल महाराज, पदार्थ दाखवतील. समिती कशी दाखवेल. बुद्धीचा एक तिसरा डोळा ज्ञानदृष्टी ती उघडली पाहिजे. दृष्टी ज्ञानमयीन कृत्वा पश्येत ब्रह्ममयीन जगत, सा दृष्टी परमोदारा धना साकळावधो केली. अपरोक्षानुभूतीमध्ये जगुर शंकराचार्यांचा श्लोक आहे. आपल्याला 3 डोळे आहेत, त्यात 2 उघडे आहेत आणि 1 झाकलेला आहे. आपण शंकरच आहोत. शंकराला किती डोळे? 3 डोळे. 2 उघडे आणि 1 झाकलाय, म्हणून बरं आहे. त्याचा उघडू नये, त्याचा प्रळय होऊन जाईल. नारळाला किती डोळे? 3 डोळे. आपल्याला किती डोळे? 3 डोळे. हे डोळे पुढे दिसतात ते 2 चर्मचक्षु, आणि मागे बुद्धीचा डोळा तो झाकलेला आहे. तो 65 उघडून घ्यावा लागेल. दृष्टी ज्ञानमयीन कृत्वा पश्येत ब्रह्ममयीन जगत, सा दृष्टी परमोदारा म्हटला आहे. श्रेष्ठ दृष्टी आहे ती. जगाला ब्रह्मरूपाने पाहणारी दृष्टी सर्वश्रेष्ठ दृष्टी आहे. ज्ञानदृष्टी उघडली म्हणजे आपल्याच ठिकाणी आपली भेट होईल. कुठे दुसरीकडे जायचं महाराज?
तैसी केली या गोठी ती अवघडीची दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी. 57 उभी आहे. तैसी केली या भेटी गोठी, अशी गोष्ट केली आहे की तुझी ज्ञान तशी उघडणारच. अधिकारी होऊन जर खरोखरच महाराज आपण 65चं चिंतन केलं, आपली ज्ञानदृष्टी निश्चित उघडणार. माऊली चांगदेवाची कृपा करतात तर तुमच्यावर आमच्यावर करणार नाही का? अवश्य करणार. फक्त तुम्ही 65चं मात्र जे चिंतन आहे ते मात्र विसरलं न पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. आपल्या वास्तव आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव नाही, आपण त्यातून च्युत झालो आहोत. त्या आपल्या मूळ स्वरूपाच्या ओळखीने स्वस्वरूपामध्ये स्थित राहा. हीच खरी आपल्या ठिकाणी आपली भेट आहे महाराज. कोरोनामुळे माझ्या भेटीचा येण्याचा प्रयत्न करू नका, मी तुला सांगतो आहे. बरं, आपल्या ठिकाणी आपण स्वतःस्थित भेट घ्या आत्मस्वरूपाची, समितीची. ज्ञानेश्वर सांगतायत त्यावेळेस कोरोना नव्हता, आपल्या नशिबाला आलाय. आता आपल्याला आपली भेट घेता येते. काही लोकांचे फोन येतात, महाराज मला भेटावं वाटतंय. आत्मस्वरूपाची भेट घ्या म्हणजे माझी भेट आहे. मी आत्मा, तुम्ही आत्माच आहोत. जागीच राहा, सुरक्षित राहा. समितीची भेट ही महत्वाची भेट आहे महाराज. आणि मी समिती स्वरूप आहे असा निश्चय करणं हीच त्याची भेट आहे. तैसी केली या गोठी त्या अवघडीची दृष्टी, ही दिव्य दृष्टी येते महाराज. श्रीगुरूच्या कृपेने 65 ऐकून चांगदेव महाराजांशी भव्य दिव्य दृष्टी निर्माण झाली. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती. बघ बघ अर्जुना, मी दाखवतोय तुला. एकच विश्वरूप दावा म्हणले, विश्वरूपमय केले आहे. भगवान स्वतः आवेश आणून दाखवतो आहे, बोलतो आहे. बघ बघ बघ. अर्जुन मग बसलाय. भगवंतांनी बघून म्हणलं, अरे अर्जुना का पाहत नाहीस? मला दिसतच नाही. हा दिसत नाही, मग दृष्टिकोन द्यायची मिळाली. आणि सांगितलं होतं अगोदर, दिव्यं ददामि चक्षु पश्यमे योगमेश्वरम. तुझं विश्वरूप पाहण्याकरता मला दिव्य दृष्टी दे, सांगितलं अर्जुन आहे. भगवान विसरून गेले. हो हो म्हणायच्या प्रेमामध्ये खरं भुललो. आणि 6चं विश्वरूप जरी दावावे तरी आधी देखाव्या दृष्टी की द्यावी, पण प्रेम बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलं. पण काय झाले? आत्ता तुला दृष्टी देतो लगे पहा. भगवंताने दिव्य दृष्टी दिली. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुनाला लागली का उजळली श्रीकृष्ण. ती दिव्य दृष्टी दिल्याबरोबर विश्वरूप दिसायला लागलं महाराज. ज्ञानोबाने वर्णन केलं आहे, नाही व्याप्ती आणि कांतीसी पार तुझी. प्रकाश किती होता आणि व्याप्ती किती होती कळतच नव्हतं. जिकडे तिकडे विश्वरूप दिसताय, व्यापकता आणि स्वयंप्रकाश प्रकाश. गीतेतच असं वर्णन केलं आहे, सहस्रयुग पर्यंत नाही. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत् युतुपदुत्थिता यदि वा सदृशीचा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हजारो सूर्य एकाच वेळा आकाशात उगवावे, त्याचा जितका प्रकाश, आणि त्यात पुन्हा प्रळय काळात त्याच्या अग्निलांची तेज मिसवावं, तर थोडं थोडं बरोबर होईल म्हणाले ज्ञानोबा लिहितात. थोडं थोडं तसं तर होणंच नाही. इतका प्रकाश होता, स्वयंप्रकाश वस्तू होती ती. पण ती केव्हा दिसली? दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला. तसा आम्हाला ज्ञानदृष्टी आमची उघडली. जर माऊलीच्या कृपेने 65 तुम्ही चिंतन केलं आणि तुमची ज्ञानदृष्टी उघडली तर निश्चितच तुम्हाला सुद्धा समितीचा अप्रोक्ष अभिन्नताने अनुभव घेता येईल. मग तुझी माझी खरी भेट आहे. आपण या आपण भेटी आपणा माझी. काय अर्थ सांगा आपल्याला माहिती. शब्दात सुद्धा कुठे भेद दिसत नाही मला लिहिताना. आपण या आपण आणि आपणा माझी. आपण अशा भाषा बोलू शकतो का? आपण या
आपण आणि आपण माझी भेट. फक्त ज्ञानोबा बोलू शकतात महाराज. आपल्या ठिकाणी आपणच आपणामध्ये भेट होईल. आपण भेटी आपणा माझी. गोठी दृष्टीन भेटी हा सगळा व्यवहार त्रिपुटी होणार आहे. पण समितीच्या स्वरूपात त्रिपुटी आहेच कुठे? त्रिपुटी स्वरूपाने पाहिलं तरी समितीच आहे. आणि ती समिती चांगली वाचत त्रिपुटी आणि त्रिपुटीच्या व्यवहाराला प्रतीती यावी म्हणून समितीची दृष्टी राहावी. हा सर्व लेखन प्रपंचासाठी केला महाराज. त्रिपुटी आणि त्रिपुटीच्या व्यवहार खाली व्यवहार, त्रिपुटीचा व्यवहार सुद्धा त्रिपुटी समोर दिसते म्हणून त्यावर दृष्टी राहते. समिती समोर दिसत नाही म्हणून त्यावर दृष्टी राहत नाही. ती त्याच्यावर राहण्याकरता हा अवांतर विचार ज्ञानोबांनी मांडला आहे. किती उत्कृष्ट विचार आहे महाराज. बोध संपला आहे, बोधपत्र संपला आहे, पण तरी हा सुद्धा विचार किती महत्वाचा मांडला गेला आहे. तैसी केली या गोठी त्या उघडी जे दृष्टी आपण भेटी आपणा माझी. चांगलं माजले कळणार नाही. पासष्टीची अक्षरं कशी आहे, त्यात काय भरला आहे, सिद्धांत कोणता भरला आहे, आणि ते आपण वाचून आपण अनुभव घेऊन आपल्याला काय होणार आहे म्हणजे ज्ञानदृष्टी उघडेल. आतापर्यंत अष्टांग साधना करून तुला सिद्धी प्राप्त झाल्या, पण नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली नाही, ज्ञानदृष्टी उघडली नाही, ते उडून जाईल. सिद्धी प्राप्त होणं वेगळं, ऐश्वर्य प्राप्त होणं वेगळं, मान मान्यता सत्कार समारंभ होणं वेगळं, आणि ज्ञानदृष्टी उघडून समितीची आपण आपल्या ठिकाणी आपण स्वरूपात भेट घेणं ही फार अवघड वेगळी गोष्ट आहे प्रकाशजी महाराज. हर प्रयत्न करून मनुष्य देहात आल्यानंतर आपले ज्ञानदृष्टी उघडून घ्यावे महाराज. माझा पण मला आग्रह आहे. किती प्रवचन ऐका, किती पोथ्या वाचा, किती गुरुमहाराजांची शरणागती करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली ज्ञानदृष्टी उघडण्याची संधी फक्त मनुष्य देहात आहे, आणि ती उघडून घेतली तर खरी सार्थकता आहे. किती पैसे मिळू द्या, इथेच राहा, किती सत्ता असू द्या, कोणीतरी लुबाडून घेणार, किती ऐश्वर्य असू द्या, नष्ट होणार. ज्ञानदृष्टी उघडली त्या पुरुषाची खरी महती महाराज. तुमच्या गुरुजी ज्ञानदृष्टी उघडली होती. त्यांचे गुरु विनायक महाराज साखरे दादा, त्यांची दृष्टी सुद्धा काशीला जाऊन दक्षिणामूर्तीकडे त्यांनी उघडून घेतली. साखरे संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्ञानदृष्टी त्यांच्या ठिकाणी आहे. आम्हाला ताल नसेल, स्वर नसेल, आम्हाला पाठांतर नसेल, आम्ही महाराज म्हणून सुद्धा जगात निघू शकत नाही. आम्हाला पण महाराज म्हणून पुसणार सुद्धा नाही, पण कुत्रा सुद्धा पुसणार नाही, आम्हाला गरज नाही मला. पण ज्ञानदृष्टी उघडली एवढं खरं मात्र. डोळस संप्रदाय असा साखरी संप्रदाय आहे, ज्ञानदृष्टी आहे, आणि ती महत्वाची दृष्टी श्रीगुरूच्या कृपेने अमृतानुभव 65 ऐकूनच येणार नसतात. म्हणून आपण अमृतानुभव 65 वाचण्याचा अधिक प्रयत्न ठेवा. मला सुद्धा गुरुजींनी जाताना सांगितलंय सगळे ग्रंथ बांधून ठेवून दे, पण मात्र अमृतानुभव 65 वाचित राहा. मी तेच वाचतो. झाले सगळे वाचून ग्रंथ, प्रक्रिया कळल्या, जगन मिथ्यात्व जीवन, पण त्याच्या पुढची एक पायरी जी आहे, शेवटचा टप्पा ज्याला म्हणतात, ज्ञानदृष्टी उघडून समितीची अनुभूती आणि पुढे त्रिपुटीच्या रूपात सुद्धा अनुभूतीची प्रती ही येण्याकरता खरंच 65 आणि अमृतानुभवाचं जास्त महत्व आहे. हातातला ग्रंथ खाली ठेवू नका महाराज, सतत वाचित राहा, आणि शक्य होईल तोपर्यंत व्यवहार त्रिपुटीचा कमी करा. संपवा म्हणत नाही, वैराग्य लागतं, तर आमचं वैराग्य नाहीये, पण तरी सुद्धा महाराज हा त्रिपुटीचा जो व्यवहार आहे तो आपल्याला प्रतिबंध करतो, आपल्याला विसर पाडतो समितीचा. 1.5 तास जरी मी ही सांगितली, 65 नाही 2 तास जरी सांगितले, 65 संपल्याबरोबर तिथेच कुंडलिकेवरती केली आपली समाप्ती होऊन जाते. पुढे आपण त्रिपुटी व्यवहारात जातो आणि ते आपल्याला खरं वाटतं, तेच मग आपल्याला सुरू होतं.
कधी बदल करणार? मुद्दाम सांगतोय 65 नाही, पण मी माझ्या स्वतःच्या एक अंतःकरणातले उद्गार आपल्यापुढे मांडतो आहे. महाराज मी कधी तिकडे व्यवहार केला नाही, संपाची पाळी झाली नाही मला. कधी हस्तक्षेप केलाच नाही, लहानपणापासून नाही. नाही म्हणजे नाहीच नाही, एक बाजू बंदच करून टाकली. त्यामुळे मला विजय मिळता आला. आता तुमच्या आहे मला, पण तोच कसा संपवता येईल, किती कमी करता येईल हे आपण लक्षात घ्यावं आणि ज्ञानदृष्टी उघडण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. मुद्दाम या निमित्ताने आपल्याला सूचना करीत आहे. उघडीची दृष्टी, मग आपण या भेटी आपणा माझी. येचे करणे व्यास आपण ते भूज दीपदीपणे पाहिणे आपले आपले जैसे तैसी केली या गोठी. त्या उघडीची दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी. 57 उभी आहे. आपण या माझी आपण भेटी, आपण भेटी आपणा माझी, आपण या आपण भेटी. स्वरूपात तर भेटच भेट, स्वरूपात तर भेटीत भेद येऊच दिला नाही, पण शब्दात सुद्धा शाब्दिक भेद येऊ दिला नाही. ही ज्ञानमार्गाची लिहिण्याची वेगळी हातवटी महाराज कौशल्य आहे. महत्वाची आणि थोडक्यात येण्याची शैली ज्ञानोबा आणि लोक पाहायला मिळत नाही. बडे बडे आजूबाजूनंतर पण ते भाषा सगळी भेदाचीच बोलली जाते. ज्ञानोबा भाषेत सुद्धा द्वैत येऊ देत नाही. आपण या आपण भेटी आपणा माझी. स्वरूपात तर नाहीच नाही भेद, हो काढून टाकलाय उलट सगळाच. शाब्दिक भेद सुद्धा ठेवला नाही. हे शब्द आपल्या अंतर्गणात पुरून ठेवण्यासारखे. आपण या आपण भेटी आपणा माझी, आपण या आपण भेटी आपणा माझी. 57वा उत्तरार्ध, आपण या आपण भेटी आपणा माझी. या भेटीचं जास्त महत्व आहे महाराज. व्यवहार हा किंचित करे, व्यवहाराला मूल्य नाही. जीव दशा आहे म्हणून तुम्हाला त्याला महत्व वाटत आहे. अज्ञानाचं आवरण मागे आहे, मध्ये जीवदशा आहे आणि पुढे देहता जाती आहे आणि पुढे ते पुढे जाणार आपल्याला तो सत्य वाटतो आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये खूप आपण डोकं खुपसून राहतो. पोथी घड्याळ लावून असते, पण संसार मात्र घड्याळ बंद करून का घड्याळ लावून. शेतामध्ये लोक शेती करतात, व्यापारी म्हणून व्यापार धंदा करतो, घड्याळ लावून का घड्याळ बंद करून. आणि पोथी मात्र घड्याळ लावून 1 तास 1.5 तास 2 तास. उलट व्हायला पाहिजे महाराज. फक्त शरीर निर्वाहापुरतं राहतो हातापायचे, ज्ञानोबांची आज्ञा आहे. देह निर्वाहापुरतं फक्त बाहेर जायचं, पुन्हा नकोच. बाहेर गेले दुसरे दुःखाचे चटके आणि दिवशी मरून जायचं आहे. दुःख संसार म्हणजे काय एका शब्दात मी सांगू शकतो मला, दुःख आणि मरण. त्यापेक्षा म्हणजे काय काय आवडते नाही आम्हाला ते. पण आवडतं का? रोग काय रोगी आवडे, दरिद्र आवडे. दुःखही आवडत नाही, मरणही आवडत नाही. न मरणे निर्वाह जगा पडे. दुःखही आवडत नाही, मरणही आवडत नाही. आणि संसारात दुसरं काहीच नाही. एकाने आपलं दुःख सांगावं, त्याने ऐकावं. ऐकून घेतो तो स्वतः आपलं दुःख मांडतो नाही तुझ्या पुढे. त्या दुःखाची जीवा हे विषय कदमीचे दरदूर भोगले सांगितली केली. राणी दुःखी भेटायली. संसारात कोणी कोणाचं दुःख निवृत्त करू शकत नाही, कोणाचं सतत दुःखी असतो आणि त्याला आनंद कशाला माहीत पण नाही. तो काय दुःख निवृत्त करणार आहे. म्हणून शहाणपणा हा आहे महाराज. साधू संतांचे पाय धरावे, माऊलीच्या चरणाला लागावं, 65चं चिंतन ऐकावं, अमृतानुभवाचं चिंतन करावं महाराज. ज्ञानदृष्टी उघडून अभेद साधून घ्यावा. मग सुखा काय गुणे, मन हे निश्चळ झाले की ठाई, त्या उणे काय इंद्रिय सुखा. परमानंद आमच्या जवळ आहे, जवळ आहे. त्या उघडीची दृष्टी, त्या उघडीची दृष्टी येचे करुणी व्याज तू आपण ते बूज. ते 65चं निमित्त करून चांगला तुझी दृष्टी तू उघडून घे.
मग आपल्या ठिकाणी आपण आपली भेट आहेच आहे. काय वेगळी भेट घ्यायची? आता द्वैत उरलंच कुठे आहे? व्यवहार सगळा त्रिगुणात्मक आहे, सत्व रजतम. कर्म उपासना करणं, योग साधना करणं, जप तप तीर्थ व्रत, आणखी काय असतील सत्वगुण, सत्वगुणाची क्रिया आहे. व्यापार धंदा उद्योग करणे रजगुणाची क्रिया आहे. त्याच्यापेक्षा खाली माणसं चोऱ्या चपाट्या करतात, काहीतरी वाईट धंदे करतात, तमोगुण आहे. गुणातीत होण्याचं काय? निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं काय प्रश्न आहे? सोडवा. सत्वगुण चांगला का मांडलाय? रजोगुण तमोगुण हे बाधक आहेत, दुःख देतात आणि जडत्व आणतात, म्हणून त्याचा त्याग आहे. आणि सत्वगुणाचा स्वीकार आहे, पण सत्वगुणाचा राहायचं नाही, गुणातीत व्हायचं. पुढचा टप्पा सांगतोय आपल्याला. गुणाने ताने ती यत्र हे देह भगवान 14 अध्यायाचा. सत्वगुण हा दगडा परिस्वीट मऊ म्हणल्यासारखा आहे, पण तो सुद्धा सुख आणि ज्ञानामध्ये तुम्हाला बांधतो. तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चालक. ज्ञानसंग आणि सुखसंग बध्नाती, बांधून टाकतो. मी ज्ञानी आहे, समजा सत्वगुणात बांधले. मी सुखी आहे, समजा सत्वगुणात बांधले. तुम्ही सुख आहात का सुखी आहात? तुम्ही ज्ञानी आहात का ज्ञान आहात? आपणाची ज्ञान स्वरूप आहे ते गेले. ज्ञानी सुखी म्हणणं हे सत्वगुणाचा सूक्ष्म बंध आहे, कळत नाही महाराज. जीवनमुक्त महात्मा गुणातीत असतो, तो सुखी नाही आणि ज्ञानी पण नाही. ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, समिती स्वरूप आहे. हा खरा सच्चा परमार्थ आपल्याकडे मांडतो आहे. इथपर्यंत आपण जाऊन पोहोचा महाराज, मुद्दाम आपल्याला सांगतो आहे. सगळ्याच 65 गोष्टी लिहिल्या असतात असं नाही, पण हा योग फार चांगला आला किंवा आणला आमच्या प्रमोद महाराजांनी. खरी गोष्टी काय तरी ना कळली परमार्थात काय असते खरं. आधी आमच्या काळामध्ये आम्हाला 3 महात्मे होते, ते खरं सांगत होते महाराज. गुरु गुंडा महाराज, गुरु शंकर महाराज, म्हणजे गुरु रंगनाथ महाराज. आता मला खरं ऐकायला मिळत नाही. मला असं निश्चित वाटतं, मी जात नाही कुठे ऐकायला, पण मात्र मला निश्चित माहिती की हे सांगणारे जे महात्मे होते 3 ते गेले नाही. सच्चा परमार्थ काय असतो आधी कळून तर घ्या, गुरु सांगायची, नंतर करायला लागला. माणसं परमार्थ करण्याची घाई करतात. आधी कळून घे परमार्थ करण्याचं म्हणजेच काय करायचं. कोणताही व्यापार धंदा करायचा आधी कळून घ्यावा लागतो, कसा करावा लागतो, कसा करावा पैसे मिळवावे लागतात. तसं आधी परमार्थ म्हणजे काय कळून घ्यावा लागतो, आणि तशी तयारी करावी लागते महाराज. अधिकार नसेल तर अधिकार आणावा लागतो. विवेक, वैराग्य, क्षमाविषर्क, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निध्यासन, तत्वज्ञान संशोधन, 8 साधना ही जयत आपल्याजवळ असली पाहिजे. आणता येते. 2 गोष्टीची सोय मनुष्य ध्यात आहे. बद्ध माणसाला मुक्त होता येतं, आणि मुक्तीचा अधिकारही पण नसेल तर आणता येतं. अनधिकारी माणसाला अधिकारी होता येतं, आणि अधिकारी माणसाला बंध असेल तर मुक्त होता येतं. दोन्ही गोष्टी सोय इथे श्रवणामध्ये आहे महाराज. असो, आपण या माझी आपण आपली भेट, एक शब्दच फार महत्वाचे. मला शब्दच असे ते गुंतवून ठेवतात महाराज. मला पुष्कळ पुढे वय वाचावे नाहीत, पुढे असं वय आहेत ना पुढे. आपण या आपण भेटी आपण माझी गाडी थांबली. आपण या आपण भेटी आपण माझी. झाली या प्रलयी कारणव, अपार पाणी याची धाव गिळी आपला होतेसे खरी. शेवटची 58वी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, चांगदेवा तू असं कर, कसं कर, दृष्टांताने सांगतात. झाली या प्रलयी कारणव, अपार पाणी याची धाव गिळी आपला होतेसे खरी.
जलप्रळयाच्या वेळेला सर्व जलमय होत असतं, तेव्हा सर्व नद्यांचा अपार असणारा पाण्याची धाव, उगम प्रवाह सगळं पाणी होऊन जातं, घेऊन टाकतो पाणी. प्रळयाचं पाणी हे नुसतं इतकं पाणी असतं की काहीच तिथे उरत नाही. पृथ्वी, आग, तेज, जल काही भेदच राहत नाही. ज्याप्रमाणे प्रळयामध्ये नुसतं पाणीच पाणी राहतं, समिती ऐसे कर तैसे करी, अपार पाणी याची धाव घेणी. आपला उगम म्हणजे आपला उगम कुठे आहे, प्रवाह कुठे आहे, गिळी ते पाणी सगळंच एकरूप करून टाकत. उगम सिंधू तवचे व्यवहार भेदू, जो न समुद्रापर्यंत जात नाही तोपर्यंत. आणि हे तर जलप्रलय, प्रलयाचे दोन प्रकार आहेत. अगोदर होतो तो तेज प्रलय, द्वादशादित्य एकाच वेळेला सूर्य हे 12 आकाशात उगवतात, राखणी होऊन जाते, काही राहत नाही. तो तेज प्रलय असतो, 100 वर्षपर्यंत तर जळून खाक होतं, काहीच राहत नाही. आणि नंतर 100 वर्ष पुन्हा परत जलप्रलय होतात. त्या जलप्रलयामध्ये वर्णन केले भागवतामध्ये, सांवर्तक नावाचे मेघ असतात आणि ते मेघ हत्तीच्या सोंडेसारखं पाऊस धाड टाकतात. सांवर्तको मेघगणो वर्षती समाहा धाराभिरास्ताभिर लियते सल्ले विराट. हत्तीच्या सोंडेप्रमाणे ते धारा पडतात, तेव्हा सगळं जलमय होऊन जात असत. काहीच भेद उरत नाही, सगळं पाणी म्हणून जातं, जलमय होऊन जातं. अपार पाणी याची धाव गिळी, आपला उगव गिळी. झाला तैसे करी, एवढे शब्द आहे. तैसे करी, तैसे करी, तैसे करी, ऐसे न करी, तैसे करी. जलप्रलयात जसं हा जलप्रलय होऊन जातो, तसं या समितीच्या अनुभूती सगळे समितीमय झालं पाहिजे आणि सगळा व्यवहार संपला पाहिजे. त्रिपुटीचा व्यवहार संमुक्त झाला पाहिजे. काही नाही. प्रमाता, प्रमाण, प्रमेय, द्रष्टा, दृश्य, दृष्टी, कर्ता, कर्म, क्रिया सगळ्या त्रिपुट्या समाप्त आणि दिसल्या त्या समिती स्वरूपात दिसत आहे. सगळी समिती कोणत्याही त्रिपुटी स्वरूपामध्ये त्रिपुटी नाही, समिती आहे. आपल्याकडे वळून पाहिलं तरी समिती स्वरूप मी आहे आणि त्रिपुटीच्या स्वरूपामध्ये पुढे दिसलं तरी सगळं समिती स्वरूप अशी एकमय समितीमय झालं पाहिजे. जसं विश्वरूपमय करून अर्जुनापुढे भगवंतांनी 11व्या अध्यायात दाखवलं, तसं सगळं समितीमय स्वरूप झालं पाहिजे. अपार पाणी याची धाव गिळी, झाली या प्रळी एकार्णव झाला, तरंग बुडाला. तैसा धीर झाला एकरूप, व्यापक अनुभूती महाराज जीवनमुक्त महात्म्याला असते हो. काहीच उरलं नाही. असं एक उरलं ते सांगता पण येत नाही आम्हाला. याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी 38 ओवीपासून 38 ते 58 ओवीपर्यंत म्हणजे 20 ओव्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी आपला चांगदेवाचा हा अवांतर संवाद लिहून दाखवला. आता याच्या पुढे 59 आणि 60 या 2 ओव्या आहेत, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी पत्राच्या शेवटी ताजा क्रम लिहून दाखवले आहेत. सगळ्या 65चा सारार्थ काय आहे तो 2च ओळीमध्ये जसं ताजा क्रम पत्रात लिहिलं जातं, त्या आपण या 2 ओव्या लिहून दाखवल्या. 4 गोष्टी सांगितल्या, 59 आणि 60. त्याचा विचार आपण उद्या सांगू. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तुषावे, तो शोभन मज द्यावे पसाय दानही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाची दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो धोजेवांशी रतो दिलाहो. प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांगी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे यारव.
चेतन चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णाव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व आई सदा सज्जन सोयी होतो हेम बहुना सर्व सुखे पूर्ण हो नित्य लोके भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्ट विजय वाविजित म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला तथासु 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 पुंडली परदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु रघुनाथ महाराज की जय हरि ओम रामकृष्ण हरी माऊली श्री विठ्ठल 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 हे बंद कर बंद करू ना खाण्यावर मिळू नको जात ते काय करू काय